मैदानामध्ये आपण माऊली प्रतिष्ठान कुडूसला इन ॲक्शन आपण पाहतोय। ज्याप्रमाणे अक्षय सरांनी उल्लेख केला की काही लेजंड प्लेयर आणि काही युवा खेळाडूंना घेऊन अर्थातच माऊली प्रतिष्ठान कुडूस टीम मैदानामधून इन ॲक्शन बघायला मिळते। गौतम पटेल अर्थातच ज्यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण टीम मैदानामधून पापा शेख सारखा खेळाडू ज्याने वाडा प्रीमियर लीग अर्थातच ज्याची मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावली होती। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निखिल पाटील ज्याने वैयक्तिक 27 धावसंख्येची इनिंग साकारली। थांबलेल्या धावसंख्येला ज्याने मैदानामध्ये गेल्यानंतर वेध दिला आणि सुरुवात करून दिली आणि मग तदनंतर त्याचे प्रहार कंटिन्यू मैदानात बघायला मिळाले। तो निखिल पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। निखिल चला या आपण मंचावर मॅन ऑफ द मॅचचा प्राइज घेण्याकरिता। मायक्रोफोनवर बदल करूयात। मायक्रोफोनवर तुमच्या समवेत जॉईन होतील जो सातत्याने गेली 2 दिवस तुम्ही आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकत आहात। मॅन फ्रॉम अलमान आमचे साथी समालोचक कुणाल मोकाशी सर, वेलकम। चला 2 बॅटर मैदानात पाठवायचं आहे। थँक्यू वधवर आणि थँक्यू अक्षय सर। साजिद मुकनी आणि सायराज खजीब यांच्या शुभ हस्ते ती मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी निखिल याला देण्यात येईल। आयुध स्पोर्ट्सकडनं आकर्षक टी शर्ट, आयुध स्पोर्ट्सकडनं एक आकर्षक टी शर्ट, तदनंतर HR फॅशन प्रोप्रायटर विकी काळे व रोहित काळे यांच्या माध्यमातून एक आकर्षक कॅप व तसेच संदेश मोकाशी मॅन फ्रॉम कोणे यांच्या शुभ हस्ते यांच्याकडनं एक आकर्षक ट्रॉफी ची मॅन ऑफ द मॅच करिता या ठिकाणी निखिल याला ते मात्र देण्यात येत आहे। खूप चांगला खेळ निखिलकडनं राहिला। पुढच्या मॅच करता त्यालाही शुभेच्छा असतील। तत्पूर्वी 2 बॅटर मैदानात दाखल होतील टीम खानिवलीकडनं। एका बाजूने आपण पाहतोय उमरला तो मैदानातनं जाताना आणि त्याच्या साथीला बॅटर मुन्ना आणि उमर ही जोडी जी मैदानातनं खेळ करताना आता इथून पुढे दिसेल। पहिला चेंडू पडण्या अगोदर दोन्ही टीमचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे हे लक्षात असू द्या, अन्यथा पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल। कुडूस टीमचं इथे झालं उपस्थित टीम खानिवली। ओके, तर जाऊया मैदानात। मुन्नाला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडकडनं, त्याच्या विपक्षात गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरनं पापा शेख WPL वाडा प्रीमियर लीग एक वर्षी जो पापा शेख मॅन ऑफ द सिरीज बाईकचा मानकरी ठरला होता तो पापा शेख आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरनं समोर मुन्नाच्या विपक्षात मात्र पहिला चेंडू जिथनं निर्धाव स्वरूपानं मात्र होती या चेंडूची सांगता। पहिला चेंडू होता ज्यावरनं मुन्ना ज्याला आपण पाहिलं बंदिस्त केलं त्या पहिल्या चेंडूवर। तत्पूर्वी नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज झालाय मुन्ना करता पुढे येऊन खेळायचा प्रयत्न जिथनं चेंडूला फील्ड करताना चुकी झाली आहे। चेंडूला फक्त हातामध्ये घ्यायचं होतं जिथनं
तो चेंडू हातातनं निसटला आणि थेट चौकारापर्यंत जाऊन पोहोचलाय. 4 धावांकरता मॅचला झाली या सुरुवात. म्हणजे धावा या स्कोर कार्डवर यायला सुरुवात होती आहे. अकाउंट ओपन केलं जात आहे ते टीम खानिवली संघाचं ज्या चौकारानं संख्याची 0वरनं 4वर जाऊन पोहोचेल. मुन्ना त्याच्या बॅटमधनं तो चौकार आलाय. पापा शेख आपल्या गोलंदाजीतनं आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडू त्यांना हाताळले. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पापाच्या विपक्षात मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पापा शेख जज करतोय चेंडूला, मात्र चेंडू कुठे आणि पापा शेख कुठं असं काहीतरी घडलं मैदानातनं आणि मग झेल होतोय ड्रॉप. झेल ड्रॉप झाल्यानंतर धावसंख्या 1 वाढती आहे. 1 जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. स्कोर कार्डवर 5 धावा लागल्यात. उमर फक्की या वाडा तालुक्यातला एक परफेक्ट हार्ड हिटर. मी त्याचं नाव घेईन उमर, कारण की बऱ्याचशा ओपनच्या मॅचेस खेळत असतो तो उमर फक्की. मात्र आता स्ट्रायकर एंडकडनं आपल्याला पाहायला मिळेल. विस्फोटक फलंदाज आहे, सातत्यानं मोठे मोठे फटके खेळत असतो आपल्या बॅटमधनं. आज मात्र या शिवकृपा चषकमधनं आपला संघ आणि त्या संघाच्या वतीनं टीम खानिवलीकडनं मात्र स्ट्रायकर एंडकडनं उमर फक्की, त्याच्या विपक्षात पापा शेख गोलंदाजी ट्रॅकवरनं. नेक्स्ट बॉल मात्र फटका फसलाय उमर फक्कीचा. झेलला संधी. आता मात्र एक सिनियर खेळाडू चेंडू खाली येतोय लालू, त्याने झेल घेतलाय आणि फलंदाज उमर फक्कीला परतावं लागेल. एक मोठा हादरा बसतोय तो टीम खानिवली संघाला. एक संधी देऊया आवाज घुमणार रण मैदानी चौकारी षटकारांचा. शिवकृपा चषक हैमानाचा आयोजन गातेच गावाचा. शिवकृपा चषक हैमानाचा आयोजन गातेच गावाचा. शिवकृपा चषक हैमानाचा गातेच गावाचा. आवाज घुमणार एक नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. उमर 11 वडवली आणि त्याच्या विपक्षात ओमसाई खरिवली. दोन्ही संघ तयार राहायचं आहे. कुठे असाल रिपोर्टिंग करून ठेवा. आणि बरोबर एका इनिंग नंतर टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये देखील हजर राहायचं आहे. तत्पूर्वी उमर जो 5 झाला लवकर. आता मात्र रोशन हा नवीन बॅटर मैदानात दाखल झाला इथून पुढे फलंदाजी करण्याकरता. त्याच्या विपक्षात समोर पापा शेख. मात्र जो क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला होता त्याला आता लॉंग ऑनला आणलं जात आहे. कमी वेगानं टाकला, तिथनं बंदिस्त केलं. डॉट बॉलची होती आहे सांगता पापा शेखकडनं. विचारपूर्वक गोलंदाजी मात्र होती आहे. उमरसारख्या फलंदाजाला बाद केल्यानंतर मात्र एक चांगला स्थितीमध्ये, कारण की विस्फोटक फलंदाज आहे. जर तो मैदानात राहिला असता तर एक मोठ्या टोटलपर्यंत नक्की गेला असता खानिवली संघ. अजूनही मात्र मागे बॅटर आहेत, त्यांच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पण एक उमर एक महत्त्वाचा फलंदाज होता. तत्पूर्वी 2 क्षेत्ररक्षकांमधला शोधलाय गॅप. चेंडू त्या ठिकाणी एक धाव वेगानं घेतली आहे. दुसरीकरता कॉलिंग होतं, थांबवलं रोशननं. कदाचित धोका होऊ शकला असता. मग माघारी परतलाय मुन्ना. तत्पूर्वी धाव येते 1 न जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. एक षटकाचा खेळ संपलाय. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 6. एक संधी देऊया मास्टरला. तर मयूर मोरेकडनं ही शुभेच्छा येतात टीम खानिवली करता. त्यानंतर सव्यात मैदानात सेकंड ओव्हरमधनं सो गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज खिजरला आपण पाहतोय जो सज्ज झालाय. एक जुना जागता खेळाडू खिजर. एक नावलौकिक खेळाडू आहे. मात्र त्याच्या पहिल्याच चेंडूवर पण बाउन्स येतोय चौकार 4 धावांकरता. मात्र
त्यानंतर नेक्स्ट बॉल, त्यावरही होत आहे आक्रमण, चेंडू जातोय, वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार, 4. तत्पूर्वी जर पाहिलं तर ओम साई सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्या पॉलिश, इंजिन कोटिंग व अँटी रस्ट कोटिंग, इंटर क्लिनिंग तसेच सर्व प्रकारच्या सेकंड हँड कार व नवीन कार ज्या खरेदी विक्री केल्या जातील. पत्ता आहे MIDC गांधरे या ठिकाणी. त्या शॉपला नक्की व्हिजिट करा. प्रोप्रायटर मयूर ठाकरे, ओम साई सर्व्हिस सेंटर, MIDC गांधरे, तालुका वाडा, जिल्हा पालघर. त्या ठिकाणी व्हिजिट करा. नवीन व जुन्या गाड्या खरेदी केल्या जातील. तसेच 4 व्हीलर गाड्यांची पॉलिश, इंजन कोटिंग हे सर्व त्या ठिकाणी केलं जाईल. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल, जिथनं एक टप्प्याअखेर चेंडूला फील्ड केलं आहे, मात्र फेकी करेल तिथपर्यंत मात्र धावसंख्या 1 न वाढती आहे. या 1 न जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवर, एक विकेटच्या मोबदल्यात. म्हणजे एक मोठा बॅटर बाद झाला जो उमर फकील आपण पाहिलं. तत्पूर्वी पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर खिजर, एक जुना जागता गोलंदाज आहे. क्रिकेटचा खूप सारा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. नेक्स्ट बॉल, मात्र फटका फसलाय. फलंदाज मुन्नाला देखील आता परतावं लागेल. बॅक टू डगआउट. सरपंच उपसरपंच चषक 2024चा महासंग्राम 17 ते 20 जानेवारी स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेचं ठिकाण नाणे, औचित्यपाडा या ठिकाणी ती स्पर्धा असेल. 20 फेब्रुवारीला ग्रामीण एकगाव-एक संघ त्या ठिकाणी खेळवले जातील व इतर दिवस वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ती स्पर्धा असेल. सरपंच उपसरपंच चषक 2024 नाणे या ठिकाणी ती स्पर्धा. त्यानंतर जर पाहिलं तर चौकार मित्रमंडळ विल्कोस याही ठिकाणी एक स्पर्धा आहे. जी स्पर्धा आपण पाहू शकतायत. दिनांक 22, 23, 24 आणि 25 फेब्रुवारी. प्रथम पारितोषिक 30,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये, तृतीय पारितोषिक 7,000 व चतुर्थ पारितोषिक 7,000 अशी 4 दिवस चालणारी ती स्पर्धा 23 आणि 24 फेब्रुवारीला वाडा तालुका एकगाव-एक संघ खेळवले जातील व 25 फेब्रुवारीला ओपन एकगाव-एक संघ या फॉर्मॅटने ते सामने त्या ठिकाणी खेळवले जातील. 22, 23, 24 फेब्रुवारी चौकार मित्रमंडळ विल्कोस आमदार चषक जो आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी. तत्पूर्वी मैदानात आपण पाहिलं तर खानिवली संघ 2 विकेटच्या मोबदल्यात ची धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. स्कोरर आम्हाला माहिती पुरवत आहेत 16. रोशन पाटील, मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षकी येतोय, झेल घेतला जातोय, फलंदाज बाद. परतावं लागेल. बॅक टू डगआउट. चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम जो आपण पाहणार आहोत 23, 24, 25 फेब्रुवारी. प्रथम पारितोषिक तब्बल 51,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय पारितोषिक 15,000, चतुर्थ पारितोषिक 10,000 रुपये. ठिकाण मलवाडा या ठिकाणी ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 23 फेब्रुवारी विक्रमगड वर जव्हार एकगाव-एक संघ ओपनचे खेळवले जातील. 24ला वाडा व विक्रमगड जव्हार अशा 3 तालुक्यातले एकगाव-एक ओपन संघ. 25 फेब्रुवारीला पालघर व ठाणे जिल्हा एकगाव-एक संघ ओपन. त्यानंतर 26ला खुला गट अशी या 4 दिवसाची ती स्पर्धा असेल. मलवाडा या ठिकाणी ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 23, 24, 25 फेब्रुवारी, 23, 24, 25, 26 फेब्रुवारी या 4 दिवसांमधली ती स्पर्धा बाबू चषक. नेक्स्ट बॉल, मात्र जो वेग होता जो शरीरावर जाऊन आदळला असता चेंडू, जिथनं त्या चेंडूला फक्त कट केलं होतं आणि चेंडू जाईल रेषा पार चौकारापर्यंत. 4 धावा. तसेच इथे मान्यवर उपस्थित झालेत गौरव भानुशाली, उल्हासनगर शहर अध्यक्ष युवा सेना व तसेच त्यांच्या समवेत ओमकार भानुशाली कुडूस
शहर अध्यक्ष आहेत त्यांचंही इथे आगमन झालंय. प्लीज वेलकम त्या मान्यवरांना मी विनंती करतोय की प्लीज स्टेजवर यायचं आहे. या स्पर्धेकरता मात्र आपला अमूल्य वेळ देत आहेत, या स्पर्धेला भेट देत आहेत. मात्र पापा शेख ज्याच्याकडनं डायरेक्ट हिट करायचं होतं तिथनं तो बचावला गेला आणि मग सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचला. धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत 22 धावा, 3 विकेट आतापर्यंत गेल्यात. षटकांचा जर विचार केला तर पापा शेख आपल्या गोलंदाजीतनं हे दुसरं षटक हाताळतोय. सांघिक तिसरं षटक जे प्रगतीपथावर असताना आलेल्या मान्यवरांकरता मी सांगू इच्छितो. चालू असलेला सामना जो आपण पाहतोय हा एक आगळा वेगळा स्ट्रोक आहे. डबल बॅटने लागला नंतर चेंडू. खेळायचा होता स्विच हिट, तत्पूर्वी सिंगल येते. मान्यवर उपस्थित झालेत त्यांकरता सांगू इच्छितो हा आपण सामना पाहतोय माऊली प्रतिष्ठान कुडूस व त्याच्या विपक्ष टीम खानिवली या दोन संघांमधली ती लढत आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा पापा शेख आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरनं. संख्या ही स्कोर कार्डवर 23 धावा. बंदिस्त गेला. मोठा पटका खेळायचा होता, इथनं त्याला षटकार किंवा चौकारच खेचायचा होता. कारण की ज्या वेगानं ती बॅट फिरवली होती ना असं वाटत होतं तर परफेक्ट बॅटच्या फ्लोमध्ये जर रडारमध्ये जर चेंडू आला असता तर नक्की षटकार किंवा चौकार भेटला असता. तत्पूर्वी येतोय निर्धाव, डॉट बॉलची होतीये सांगतात. तत्पूर्वी पुन्हा एकदा पापा शेख आपल्या गोलंदाजीतनं. नेक्स्ट बॉलला आता व्हेरिएशन करायचं होतं. आपल्या गोलंदाजीतनं एक फसवा चेंडू हाताळायचा होता, थोडासा वेग कमी केला होता मात्र अतिरिक्त बाहेर. आणि मग पंचांनी दर्शवलं की बॉल नो ची उद्घोषणा होतीये. म्हणजे आता इथून पुढे फ्री हिट लागू असेल. एक फलंदाजाला हात फ्री होऊन खेळण्याकरता एक मुभा असेल आणि मग त्याचा त्या फ्री हिटचा आता कितपर्यंत फायदा घेतला जाईल हे पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रणवला आपण पाहतोय वेगानं फेकी करतोय. एक धाव मात्र होती कंप्लीट. धनंजय चौधरी यांच्या माध्यमातून हा संघ आपण पाहतोय माऊली प्रतिष्ठान कुडूस. सतत या संघाच्या पाठीशी असणारं ते व्यक्तिमत्व आहे धनंजय चौधरी. तत्पूर्वी जी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 29 धावा, जी स्कोर कार्डवर असेल 3 षटकांच्या अखेरीस जी जाऊन पोहोचली आहे. तत्पूर्वी एक संगीत ऐकूयात सुमधुर. मात्र 3 षटकं उपस्थित झालेत. गौरवजी भानुशाली साहेब त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजक मी धनंजय साने यांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी गौरवजी भानुशाली यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या स्पर्धेकरता मात्र आपला अमूल्य वेळ देत आहेत, वेळात वेळ काढून या स्पर्धेकरता भेटसुद्धा देत आहेत. त्यांचा मी यथोचित सन्मान जो मुख्य मंचावरनं होतोय धनंजय साने यांच्या शुभ हस्ते. एक भव्य दिव्य स्पर्धा शिवकृपा चषक 2024 हा महासंग्राम. तदनंतर आमचे मान्यवर ओमकारजी भानुशाली साहेब यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. मी धनंजय साने यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मात्र फटका अभिलाष चेंडूपर्यंत पोहोचतोय, लॉंग ऑनवरनं आला. एकच धाव मात्र कंप्लीट केली जाते. मुजाहिद नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. त्याच्या साथीला जो नॉन स्ट्रायकर एंडकडनं आपण फलंदाज पाहतोय विशाल लोखंडे यानं एक स्पर्धा गाजवली ती खानिवली विभाग प्रीमियर लीग. या स्पर्धेतनं
आपली छाप मात्र त्यानं सोडली आहे, बंदिस्त केलं. आता मात्र आक्रमण करायचं आहे. चौथा षटक आहे प्रगतीपथावर, धावसंख्या थोडी कमी आहे आणि मग त्या कारणानं आता इथून पुढे मोठ्या फटक्यांकरता सतत ट्राय करतायत. तर पूर्वी एक डॉट बॉल येतोय, म्हणजे आपल्या गोलंदाजीतनं चांगली गोलंदाजी एका बाजूनी करतोय तो गोलंदाज आपण पाहतोय राकेशला. मात्र आता आक्रमण केलं जात आहे, मात्र कदाचित पापा शेखनं तो झेल पकडला असता, मात्र शेवटच्या क्षणी मात्र ते नियंत्रण निसटलं आणि मग चेंडू षटकारापर्यंत जाऊन पोहोचलाय. पापा शेख होता त्या ठिकाणी. सैराज खतीब बोलतायत हा पापा शेखने झेल घ्यायलाच हवा होता कुठेतरी. 500 रुपये दिले असते तर हा झेल घेतला असता, तर म्हणजे बक्षीस लावलं होतं जवळजवळ, पण झेल सुटला. त्यांनाही खूप दुःख झालं. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. मात्र आता कृष्णा आहे त्या ठिकाणी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्या टीम करता नक्की 2 धावा मात्र वाचवल्यात त्या कृष्णानं. अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एका बाजूने पापा शेखनं जरी झेल सोडला असला, थोडासा झेल कठीण होता, मात्र झेल घ्यायला हवा होता. कित्येक वर्ष क्रिकेटचा पाठीशी अनुभव आहे पापा शेखच्या. तत्पूर्वी कृष्णा त्यानंही तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करत मात्र 2 धावा नक्की वाचवल्यात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मुजाहिद करता राकेशकडनं. आक्रमण पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं. डॉट बॉल येतोय. या डॉटनं धावसंख्या स्थिरावती आहे. ती धावसंख्या 38 या धावसंख्येवर असताना खूप साऱ्या स्पर्धा अजून इथून पुढे जे आपल्याला पाहायला मिळतील. रंगतदार लढती बऱ्याचशा ठिकाणी मॅचेस आहेत. पुढचा चेंडू आक्रमण करताना बॅटच्या रडारमधनं चेंडू निघाला तेव्हाच षटकाराची मोहर त्यावर लागली होती. चेंडू जातोय 6 धावांकरता. दर्जेदार स्ट्रोक. ऐकली जी येऊन पोहोचणार आहेत 11 तारखेला या स्पर्धा खेळण्याकरता या मैदानावर. तत्पूर्वी स्कोर जो झालाय 44 धावा. मात्र सतत 2 वर्ष गोरसई डबल ए गोरसई हा संघ मात्र दोन वर्ष सतत डबल ए गोरसई हा संघ मात्र फायनलपर्यंत. डबल ए कुडूस तो संघ यावर्षी हॅट्रिक मारायची आहे त्यांना. धनेश साना यांना पर्सनली त्यांचा फोन आला होता. धनेश साने यांनीच आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली होती. तत्पूर्वी प्रणव जो मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरनं या अंतिमच्या षटकातनं जिथनं मुजाहिद स्ट्रायकर यांकडनं मात्र कदाचित चेंडू वाईट गेला असता, मात्र त्या वाईटच्या चेंडूवर भेटलाय चौकार. सीमा रेषा पार. 4 धावांकरता. विकेटचं पतंग होतंय. मुजाहिदला परतावं लागेल. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानात ना. तर पाहिलं तर अजूनही इथून पुढे 3 चेंडूचे शिल्लक असतील. तब्बल या स्पर्धेतनं आतापर्यंत 122 षटकार लागलेत पूर्ण स्पर्धेतनं.
एक भव्य दिव्य स्पर्धा जी शिवकृपा चषक 2024 हा महासंग्राम टीम उमर 11 वडवली आणि टीम त्याच्या विपक्षात उमसाई खरिवली दोन्ही संघ तयार राहायचा आहे. बरोबर हे चालू असलेल्या षटक जे प्रणवचं ते षटक संपल्यानंतर टॉसबॉक्समध्ये दोन्ही कर्णधार यायचं आहे. टीम उमर 11 वडवली आणि त्याच्या विपक्षात टीम ओमसाई खरिवली दोन्ही टीम तयार राहायचं आहे. कर्णधार तत्पूर्वी नेक्स्ट बॉल मात्र फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय तिथनं येतोय षटकार 6 धावांकरता. मात्र या षटकाराच्या मदतीनं तब्बल जाऊन धावसंख्या पोहोचली आहे 55 या धावसंख्येवर. प्रणव नेक्स्ट बॉल मात्र प्रणववर अटॅक होतोय. अगेन पुढचा चेंडू बॅक टू बॅक दुसरा षटकार स्क्वेअर लेग वरनं दर्जेदार स्ट्रोक 6 धावांकरता. प्रवीणनं मात्र त्याचं काम पूर्ण केलंय. आला 2 षटकार खेचलेत आणि हॅट्रिकची नामी संधी आहे. नेक्स्ट बॉल मात्र आक्रमण करताना आणखीन एक दर्जेदार षटकार 6 धावांकरता प्रवीणच्या बॅटमधनं हॅट्रिक पूर्ण होतीये. गौरव अनुशाली व तसेच ओमकार मान्यवरांना मी विनंती करतोय की टॉसबॉक्समध्ये या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरता टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. आमचे मान्यवर उपस्थित झालेत या स्पर्धेकरता आपला अमूल्य वेळ देत आहेत. त्यांना मी विनंती करतोय की टॉसबॉक्समध्ये टॉस होईल. टीम उमर 11 वडवली आणि त्याच्या विपक्षात 2 हात करेल ती टीम ओमसाई खरिवली. ओमसाई खरिवली माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला या. कर्णधार टीम ओमसाई खरिवली. ओके जे प्रवीणने 3 षटकार मारले त्याकरता शिवाजी गायकर यांच्याकडनं कॅश प्राइज 500 रुपये जे दिले जातील. शिवाजी गायकर यांच्याकडनं त्या प्रवीणच्या 3 षटकारांकरता 500 रुपये कॅश प्राइज आहे. तत्पूर्वी टीम ओमसाई खरिवली माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला या लवकर. कर्णधार टीम ओमसाई खरिवली. तर मी मान्यवरांना विनंती करतोय ओमकार आणि तसेच गौरव अनुशाली यांना की या ठिकाणी टॉसबॉक्समध्ये टॉस करण्याकरता ओमसाई खरिवली कर्णधार उपस्थित झालाय. त्याच्या समवेत
त्याचा विरुद्ध जो कर्णधार उमर 11 वडवली या दोन संघांमधली ती लढत असेल. फर्स्ट राऊंड मधला शेवटचा सामना जो आपल्या भेटीला इथून पुढे येईल. दोन्ही संघ जोडले जातील. टीम उमर 11 कर्णधार चला या. टीम उमर 11 वडवली तर उमर 11 वडवली कर्णधार सुद्धा जोडले जातील आमच्या समवेत. या ठिकाणी टॉस आमचे मान्यवर उमर फक्की आपण सागर भोईर यांच्याशी संपर्क साधायचा. सागर भोईर जे समोर उभे आहेत. छापाच टॉस जिंकलाय उमर 11 वडवली संघानं. तुमचा डिसिजन काय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचा निर्णय. मी मान्यवरांना विनंती करेन की स्टेजवर जाऊन व्हीआयपी डाईसवर बसायचं आहे. तत्पूर्वी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय टीम उमर 11 वडवली संघानं. समोर ओमसाई खरिवली संघ आहे. त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50. ओके 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. शुभेच्छा असतील ओमसाई खरिवली संघाच्या कर्णधाराकडे मी जातोय. प्रथम तुमच्या वाट्याला बॅटिंग आली आहे. किती धावांपर्यंत एक टार्गेट असेल मनामध्ये? 50+. ओके 50+ कर्णधारांनी म्हटलंय. मी जास्त काही बोलणार नाहीये. जे काही असेल ते मॅच मध्ये करून दाखवेन. ओव्हर टू अक्षय सर. मला वाटतं इथे आयोजकांनी आम्हाला दर्शवलंय की खानिवलीच्या संघाला सागर किती 2 धावांची पेनल्टी असेल. 2 धावा इथे टीम माऊली प्रतिष्ठानच्या खात्यामध्ये वाढतील. जे ड्रेसिंग आहे त्या ड्रेसिंगच्या पेनल्टी तुम्हाला लावले जातील. 2 धावांची पेनल्टी असेल तुम्हाला. असोसिएशनचे जे नियम आहेत जे रूल्स आहेत त्यांना आपण फॉलो करणारच आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलं षटक प्रगती पथावर इथे येते. पहिल्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटक क्रमांक 1 हाताळण्याकरता गोलंदाज विष्णू खुताडे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. एक अप्रतिम असा गोलंदाज स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं ज्यानं जेव्हा केव्हा संधी मिळाली तेव्हा सिद्ध केलं असा खेळाडू अभिलाषच्या विपक्षामध्ये. पहिलाच बॉल शफल झाला. चांगला स्ट्रोक बिटवीन द गॅप. मात्र क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय तिथे. जोपर्यंत तो पोहोचला 1 रन तिथे मिळाली टीम माऊली प्रतिष्ठानला. 1 रन मिळाली अभिलाषला. आपलं वैयक्तिक खातं एका सिंगलच्या फटक्यानं त्यानं इथे उघडलंय. 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत कृष्णा आणि अभिलाष. चांगली बॅटिंग राहिली. शेवटच्या 3 बॉलवर टीम खानिवलीच्या माध्यमातून सलगचे 3 षटकार जे खेचले गेले आणि त्यामुळे धावसंख्या एक चांगल्या स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर 67 आकड्यापर्यंत पोहोचली आणि 68चं लक्ष आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला आपल्या वैयक्तिक इनिंगचा खेळत असताना मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड केला 1 सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. दोन्ही फलंदाजांचा जर आपण विचार केला तर 1 सिंगलनं दोघांनाही आपलं खातं उघडलंय. खानिवलीचा संघ आज अगदी चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळाला. अप्रतिम धावा त्यांनी धावफलकावर जोडल्या. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 65 धावा जेव्हा प्लस होतात तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स तुमच्या गोलंदाजांकडे जरूर असतो. सफल झाला होता यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर सिंगल करता उडवलंय आणि इथे खेळल्याबरोबर धावत असताना महत्त्वपूर्ण विकेट धावचीच्या स्वरूपानं माघारी परतावं लागलंय अभिलाषला. खूप मोठ्या विकेटचं पतन आहे. अभिलाष खूप चांगल्या बॅटिंग करता ओळखला जातो आणि या मॅचमध्ये हाराखेरी झाली आहे. धावचीच्या स्वरूपानं त्याला माघारी परतावं लागलंय. अभिलाष यावेळेस निराश आणि हताश होत तंबूच्या आसराला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 बॉल नंतर धावसंख्या 4 आहे.
थोडीशी शांतता. विष्णू खुताडे या गोलंदाजीच्या विपक्षामध्ये फलंदाजी करणं तेवढंच सोपं नाही आहे. जेव्हा जेव्हा त्यानं गोलंदाजी केली आहे, प्रभावित केलंय खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याकरता तो ओळखला जातो. चेंडूला कट करणं, बाहेर काढणं, फलंदाजीच्या बॅटच्या रेंजपासून थोडंसं दूर ठेवणं, हे काम त्याच्याकडनं सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. यावेळीचा फटका बिटवीन द गॅप खेळला. क्षेत्ररक्षक आहे या बॉलला प्रोटेक्ट करण्याकरता. फिल्डिंगमध्ये थोडीशी खराबी जरूर पाहायला मिळाली, मात्र धोका नाही आहे. एक सिंगल. धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोचते ती 5 बॉल नंतर 5. शेवटचा बॉल पापा शेख मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला चांगला फटका आहे. यावेळेस पापा शेखच्या बॅटमधनं वेगानं बॉल तिथे जोवर फील्ड केला. दुसऱ्या रन करता कॉल आहे आणि सुरक्षित 2 धावा यावेळेस पूर्णत्वाला नेल्या जातील. या 2 रनच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा दाफलकावर आहेत, 2 पेनल्टीच्या. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्ती एकेरीच धावसंख्या आहे 9. येणारी 4 षटकं आणि विजयाकरता जर आपण इथनं पाहिलं तर तुम्हाला 59 धावसंख्येची गरज आहे. 59 म्हणजे पर ओव्हर तुम्हाला 14.50 म्हणजे जवळपास 15च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. शिवकृपाची ही ट्रॉफी नेहमीच मानाची, सन्मानाची, अभिमानाची ट्रॉफी राहिली आणि विशेषतः हे मैदान जेव्हापासून विकसित झालंय तेव्हापासून या मैदानावर खेळणं प्रत्येक खेळाडूला आवडतं. कारण इथे थोड्याशा प्रमाणात हिरवळ, मैदानाच्या मागे जर आपण पाहिलं तर गर्द हिरवीगार झाडी, जिथे प्रेक्षकांना बसण्याकरता ही खूप चांगली जागा उपलब्ध आहे. नऊ धावा दाफलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती एखेरीस. कशा पद्धतीने रन्स इथनं पुढे येणाऱ्या ओव्हरमध्ये जोडल्या जातील. विजयाचं जे स्वप्न धरून इथपर्यंत पोहोचलेला माऊली प्रतिष्ठानचा संघ काय त्या धावसंख्येपर्यंत पोहोचेल की त्यांना त्या धावसंख्येपासून थोडंसं दूर ठेवेल टीम खानिवली. खानिवली आणि कुडूस टेनिस बॉल क्रिकेटमधलं जेव्हापासून वाडा तालुक्याचं क्रिकेट आहे तेव्हापासूनच्या या महाशक्ती हे नावं, कारण खानिवली तेही टेनिस बॉल क्रिकेटमधलं एक मोठं नाव मागच्या कित्येक वर्षापासून आपण ऐकलं आहे. आणि त्यांच्या विपक्षामध्ये माऊली प्रतिष्ठान. हा बॉल खेळला गेलाय तोपर्यंत मला वाटते आधी हात चा स्पर्श स्टंप त्याने थोडेसे डिस्ट्रॉईड झाले होते. तेच पंच तिथे दर्शवत आहेत की हाताचा जो कोपराचा भाग आहे तो लागला. उमरी तेच दर्शवत आहेत की तो लागला, त्यानं स्टंप डिस्ट्रॉईड झाले. आणि स्टंप डिस्ट्रॉईड झाले जर त्याच्यावर बेल्ट्स नाही आहेत तर मग तो स्टंप तुम्हाला हातामध्ये घेणं ते अनिवार्य असतं. आणि तिथे जर आपण पाहिलं तर चुकी झाली आणि त्या चुकीचं भुगतान इथे रनमध्ये कन्वर्ट होईल. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या वाढत असताना एकेरीकडनं दुहेरी 10, 14.50ची सरासरी इथनं पुढे तुम्हाला अधोरेखित करणं गरजेचं आहे. येणाऱ्या बॉलमध्ये कृष्णा या मॅचमधला महत्त्वाचा रोल अदा करू शकतो. पापा शेख काबिलियत खूप आहे. पापा शेखनं खूप वेळा तसं सिद्धही केलंय. मात्र आज या मैदानामध्ये टीम माऊली प्रतिष्ठान करता पापा शेखची इनिंग कशी राहील तेही पाहण्यालायक ठरेल. पुढचा बॉल या ओव्हर मधला. पापा शेखने यावेळेस बॉलला उडवलंय, खाली क्षेत्राची निवड केली आणि तिकडनं बॉलला फरार केलंय सीमा रेषेच्या पार. एक दमदार धडाका पापा शेखच्या बॅटमधनं. षटकार 6. पहिली यावर्षी खूप मोठं रौद्र रूप त्या स्पर्धेने घेतलं. मात्र ती स्पर्धा ज्या वर्षी खऱ्या अर्थानं नावारूपाला आली ना त्याच वर्षी पापा शेख हे नावही नावारूपाला आलं. ठाण्याच्या सेंट्रल मैदानामध्ये त्याने केलेली ती कामगिरी आणि नजीबुल्ला ट्रॉफी खऱ्या अर्थानं त्या वर्षी ज्या पद्धतीने सुपरहिट झाली होती, पब्लिक ज्या पद्धतीने पाहायला मिळाली होती, अगदी ते रूप या वर्षी पुन्हा एकदा नजीबुल्लाच्या त्या ट्रॉफीचं पाहायला मिळालं. हा बॉल जर आपण पाहिलं तर उजव्या एसटीच्या बाहेरनं थोडासा बाहेरच्या बाजूने निघत असताना निर्धाव डॉटच्या स्वरूपानं षटकातील आतापर्यंत 3 बॉल 16 रन्स आहेत. कमबॅक करतोय गोलंदाज. यावेळेस एक बॉडी लाईनवरचा बॉल होता आणि त्यावर खूप चांगला आघात पापा शेखच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय.
दांडीगुल यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. डाव्या यष्टीच्या बाहेर पीच केलं बॉलला आणि तिकडनं आतल्या बाजूने खेचत असताना पापायाची नजर हटली बॉलवरची आणि तदनंतर यष्टी उद्ध्वस्त झाली. क्लीन बोल्डच्या माध्यमातून माघारी परतावं लागेल. सेकंड विकेट डाऊन. या दुसरा हादरा लागलाय टीम माऊली प्रतिष्ठानला. पापा शेख तंबूच्या आसराला परत. तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या फळीतील शेवटचा सामना असेल ओमसाई स्पोर्ट्स क्लब खरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम उमर 11 हा संघ. म्हणजे काही जुने जाणते खेळाडू इन ॲक्शन. पुन्हा एकदा दोन टीमच्या माध्यमातून उमर 11 कडनं साजिद मुकरी तर आपण ओमसाई खरिवली कडनं भरत बागुल. अशा पद्धतीची ही लढत, अशा पद्धतीचं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये यानंतर रंगताना पाहाल. सध्या मैदानाच्या आतमध्ये गौतम पटेल लालू आलाय बॅटिंग करण्याकरता. एक्सपिरियन्स त्याच्याकडेही खूप आहे. पुढचा बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॉल गॅपमध्ये गेला. क्षेत्ररक्षक आहे, वेगानं धावून आला. एक सिंगलमध्ये इथे रन कन्वर्ट होईल. अदनान त्या क्षेत्रामध्ये अगदी चांगली फिल्डिंग करत असताना तिथे आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीचे फिल्डिंग एफर्ट अदनानच्या माध्यमातून सातत्यानं बाउंड्री लाईनवर जेव्हा त्याला सेट केलं गेलं ती जागा अगदी योग्य देणं. युवा आहे मात्र आपली प्रतिभा मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दाखवत असताना अदनान त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि मी जेव्हा नेहमी उल्लेख करतो ना की टीममध्ये तुमच्याकडे 5 चांगले बॅटर, 4 चांगले बॉलर, मात्र 2 उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षक ते तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. ते क्षेत्ररक्षक जरी रन बनवत नसले ना तरी ते क्षेत्ररक्षक रन वाचवतात. इथे इनसाइड आउट कलात्मकतेनं फटक्याला अंजाम दिलाय. लगान कॅच, सिक्सर 6. लगान फिल्म मध्ये जसा कॅच झाला तसाच कॅच या मॅच मध्ये इथे पकडलाय आणि सिक्सर आलाय. षटकार 6. दाफलकावर आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुन्हा एकदा कंटिन्यू केले गेले. गोलंदाज विष्णू खुताडेला. चांगला बॉल बॅटच्या मला वाटतं आतल्या साईडची कडा घेतल्यानंतर जाऊन यष्टांवर आदळला. प्लेट ऑन झाला खेळाडू गौतम पटेल लालू, ज्याला माघारी परतावं लागलं. विकेटचं पतन खेळाडू बाद. रघुवीर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. प्रभावित केलं होतं मागच्या सीझनला रघुवीर जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळाला होता. तो रघुवीर बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक चांगला खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे तो रघुवीर. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया या मॅचमध्ये त्याच्या वतीनं कशा पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळेल. एक लेफ्ट हँडर बॅटर आहे, खूप अप्रतिम
बॅटिंग करणं तो जाणतो आणि हार्ड हिटिंग ही त्याची एक विशेष ओळख आहे. तो रघुवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आल्या पहिलाच बॉल इथे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर मिडल नाही आहे. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला, दुसऱ्या करता इथे प्रयत्न नाही आहे. कृष्णा या मॅचमध्ये महत्त्वाचा रोल अदा करावा लागेल. समोर एक उत्तम दर्जाचा गोलंदाज जरी असला तरी त्याच्या विपक्षामध्ये हात खोलण्याचा प्रयत्न तुम्हाला जरूर करावा लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं बदल करावा लागतो, कारण राईटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्ही रचना, थोडासा बदल. विकेटच्या मागे जर आपण पाहिलं व्ही शेपमध्ये दोन खेळाडू आहेत, एक पॉइंट, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ लॉंग ऑन. यावेळेस अपील आणि बोट नो डाऊट आकाशाकडे जाईल. माघारी परतावं लागेल कृष्णाला. अगदी राईट ऑन द टार्गेट ज्याला म्हटलं जातं ना, त्या पद्धतीचा हा बॉल होता, आपल्या टार्गेटला भेदणारा, आणि तिथे अगदी मधोमध पायाला लागला हा बॉल आणि विकेट आली. माघारी परतावं लागेल बॅटरला. फलंदाज कृष्णा यावेळेस तंबूच्या असरला परत. महत्वाचा हा विषय आहे. मी म्हणतो ना की गुगलचा मॅप आहे ना, ते तुम्हाला जगातला कुठलाही रस्ता दाखवेल, मात्र तुमच्या आयुष्याचा मार्ग तो कसा आहे, तो चांगला आहे की वाईट आहे हे दाखवण्याकरता एक खूप चांगला मित्र तुमच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मैत्री जपायला शिका. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज सज्ज होतो. हा बॉल खोलटप्प्याचा खोदून काढला, बिटवीन द गॅप खेळलाय, थांबवणं कठीण. अगदी वाईच्या वेगानं बॉल निघून जाईल सीमारेषा पार. काऊ कॉर्नरला भेदून जाणारा हा चौकार 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या दाफलकावर 28 धावा आहेत. पुढचा बॉल शरीरापासून दूर, मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा वाईट खेळला गेला असता तर रन्स 4 पुण्याच्या एकदा मिळवता आल्या असत्या. फटका चांगला होता, शरीरापासून थोडासा दूर खेळला होता, मात्र ज्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं पॉईंटच्या जवळपास तिथे खेळणं शक्य झालं नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू आहे, त्यानं जोपर्यंत बॉलला फील्ड केलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 29-29. फटका समोरच्या बाजूला रघुवीरच्या बॅटमधनं दमदार आहे आणि एक चांगला कॅच कॅरी झालाय. माघारी परतावा लागेल इथे रघुवीरला. विकेटचं पतन, रघुवीर तंबूच्या असरला परत. हा बॉल षटकार जर आले तर या मॅचवर कुरघोडी होऊ शकते असंच समीकरण आहे. येणारे 12 चेंडू शेष आहेत आणि 12 चेंडूपैकी 5 षटकार जर लागले तर या मॅच मध्ये जागा निर्माण होईल. म्हणजे ही मॅच अजूनही संपलेली नाहीये. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती आणि भौगोलिक आढावा जर तुम्ही आतापर्यंतच्या क्रिकेटचा उल्लेख केला तर या मैदानावर मोठमोठ्या टोटल अगदी सहजतेनं दाफलकावर लागताना आपण आधीही पाहिल्यात. 70-70 चा बॉल या स्पर्धेकरता वापरला जातोय. टॅगलाईनच ती लगा तो सिक्सर, आणि हा बॉल जर तुमच्या बॅटमध्ये परफेक्ट मिडल झाला तर मग षटकार त्यावर जरूर अर्जित होईल. पुढचा बॉल, हा बॉल जर आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीनं अँगल क्रिएट करत असताना विकेटच्या मागे मुजाहिद गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहे. चांगला बॉल यावेळेस डिलिव्हर केला. उजव्या इष्टीवरनं थोडासा सरळ राहिला बॉल तिथे आणि विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं नियंत्रित मारा यावेळेस मुजाहिद फक्कीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला.
ऑन साइडला चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तिथे त्याला बीट करेल बॉल आणि एका टप्प्याखेरीज निघून जाईल सीमारेषेच्या पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. आता 35 ची गरज आहे. येणारे 10 बॉल शक्य आहे, इथे होऊ शकतात 35 रन्स, मात्र त्या अनुषंगाने प्रयत्न होणं गरजेचं आहे. येणारे जे बॉल आहेत इथनं 10 बॉल 35 धावसंख्येची गरज आहे. कंपनीतून चेंडू द्यायचे तिकडनं, थोडं सहकार्य करा. मॅच ऑन ठेवा. दुसरा बॉल पोहोचलाय मैदानामध्ये ज्यावर मॅच ऑन राहील. कंपनीतनं जरा चेंडू पाठवा लवकर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस छेडखाणी अतिरिक्त बाहेरच्या बॉलची. हा बॉल जर आपण पाहिला तर उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर होता आणि तिथे त्या बॉलची छेडखाणी करणं थोडंसं धोकादायक जरूर साबित होऊ शकतं. या ओव्हर मधले आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ, एक चौकार जरूर आलाय, मात्र खिजर पटेल इथे शांत आहे. येणाऱ्या 3 बॉल मध्ये जर खिजरच्या बॅटमधनं 2 षटकार जर आले तर या मॅच मध्ये जागा निर्माण होऊ शकते. उजव्या यष्टीवरनं खूप जास्त बाहेर, वाईटचा इशारा यावेळेस पंचाच्या माध्यमातून. येणारे 3 बॉल 2 षटकार, मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं, मात्र येणाऱ्या 3 बॉल मध्ये 2 षटकार काय प्रेक्षकांना पाहायला मिळतील. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आमच्याशी जोडले गेलेत सावली क्रिएशन्सच्या माध्यमातून, त्यांनाही तीच आतुरता आहे मॅच रंगतदार व्हाव्यात. उडवलं यावेळेस जास्त उंची, निर्जन स्थळाकडे बॉल ट्रॅव्हल होतोय. झेल थोडंसं कठीण आहे आणि त्या क्षेत्रामध्ये 2 रन इझिली कंप्लीट मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचते ती 36 धावा. शेवटच्या 3 बॉलवर आलेले 3 षटकार या मॅच मध्ये महत्वाचा मॅटर जरूर करतायत, कारण ज्या काही धावा आहेत त्या त्यामुळेच वाढल्यात. शेवटच्या 3 बॉलवर आलेले ते 3 गगनचुंबी स्ट्रोक. अन्यथा जर आपण पाहिलं तर अगदी बरोबरीनं मॅच सुरू आहे. ते 3 षटकार जर या इनिंग मधनं आपण महत्वपूर्ण ठरले असंच म्हणू शकतो. 8 बॉल 32 स्ट्राइक रेट वाढवावा लागेल. आक्रमकता मैदानाच्या आतनं दाखवावीच लागेल. इथे डाऊन द ग्राउंड उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला. निर्जन स्थळाकडे बॉल गेला. एक सिंगल. कैश तो स्वतःकडे स्ट्राइक ठेवेल. शेवटचा बॉल आहे या 4थ्या ओव्हर मधला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन्स हव्या तशा वाढलेल्या नाही आहेत. शेवटच्या बॉलवर षटकार आला तर आव्हान जे आहे ते थोडंसं जीवित होईल, पुनर्जीवित आपण म्हणतो ना तसं करण्याची संधी मिळेल इथे. षटकातील शेवटचा बॉल. गोलंदाज मुजाहिद गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. कैश पटेलच्या विपक्ष. कमी गतीने टाकलेला बॉल कैश पटेलनं अप्रतिमतेनं पिक केलं. यावेळेस फेकून दिलं बॉलला सीमारेषेच्या पार. षटकारामध्ये कन्वर्ट केलंय आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 या आकड्यावर. म्हणजे विजया करता 6 बॉल 25. 6 बॉल 25. बघा त्या 18 धावा किती महत्वाच्या आहेत. या 25 बनवायच्या त्यामध्ये त्या 18चा महत्वपूर्ण उल्लेख आहे. येणारे बॉल इथनं शेष राहिलेत 6. 25 ची गरज आहे. होऊ शकतात, मी करेन हा आत्मविश्वास आहे. आणि आत्मविश्वास तुमच्या यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. ज्याच्यात आत्मविश्वास आहे, जो जिद्दीने खेळतो तोच यशस्वी होतो. असं म्हटलं जातं ना नेहमी, मॅच हरलात तरी चालेल मात्र लढण्याची जिद्द ती कधीही हरता कामा नये. जिद्दीने खेळ खूप महत्वाचा आहे. 1 वेळा पराभव होईल, 2 वेळा पराभव येतील, 3 वेळा पराभव येतील, मात्र पराभव आयुष्यभर तुमचा पाठलाग कधीच करू शकणार नाही. जर तुमच्याकडे जिद्द आहे, चिकाटी आहे, तुम्हाला काहीतरी करून दाखवण्याची उमेद आहे, तर मग निश्चित एक दिवस तुमचा असेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही ज्या स्पर्धांचा जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून खेळण्याकरता आलात त्या स्पर्धा निश्चित तुमच्या बाजूने झुकताना तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. मात्र त्याकरता मेहनत, लगन खूप महत्वाची आहे. प्रत्येक क्षेत्र आहे, कुठलंही क्षेत्र ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही सहजतेने आणि लगेचच मोठे होत नाही तिथे खूप सारी मेहनत गरजेची असते. चांगला बॉल रोशन. यावेळेस एक अप्रतिम असा बॉल तिथे डिलिव्हर करत असताना डॉट खेळलाय. स्ट्राइक रोटेट होणं, या बॉलवर रन येणं गरजेचं आहे. इथनं 5 बॉलमध्ये 25 म्हणजे या बॉलवर मध्ये रन्स येणं अत्यावश्यक आहे.
या बॉलवर जर रन आली नाही तर ही मॅच इथनं बदलू शकते. सहजतेनं खानिवलीचा संघ आपल्या खिच्यामध्ये घालू शकतो. शेवटचं आणि अंतिम षटक रोशन पाटील आहे. यावेळेचा बॉल हवेमध्ये झेल महत्वाचा आहे. झेल बरोबर मॅच फिनिश. आणि मी ज्याचा मगाशी उल्लेख केला की एक अप्रतिम क्षेत्ररक्षक अदनान आज प्रभावित केलं या खेळाडूंना. खूप अप्रतिम फिल्डिंग एफर्ट त्याच्या माध्यमातून सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तन्मय जाधव येतोय मैदानामध्ये. येणारे बॉल आहेत त्या प्रत्येक बॉलवर षटकार खेचणं गरजेचं आहे. तन्मय जाधव बॅटिंग करण्याकरता सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळतंय. बघूया तन्मय मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने खेळ करेल, कुठल्या फटक्यांचा इथे अवलंब तो मैदानाच्या आतमध्ये करेल. पुढचा बॉल रोशन पाटील आणि तन्मय जाधव या दोघांमधला खेळ. इथे मात्र तन्मयनं बॉलला उडवलंय. जास्त उंची लांबी नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक चांगला कॅच अवे फ्रॉम द बॉडी. तुम्ही ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कराल तर मग याच पद्धतीचं चित्र ते मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं प्रकट होईल. आणि यावेळेस जी गरम पाण्याची सिच्युएशन असते ना, अगदी गरम मुमेंटमध्ये तो मैदानाच्या आतमध्ये आला जिथे त्याच्याकडे एका चेंडूचा वेळ नव्हता, जिथे प्रत्येक बॉलवर त्यांना बॅट फिरवणं गरजेचं होतं. आणि त्याचमुळे इथे ही विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज तन्मय बाद. आणि त्याचबरोबर या मॅचची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. या मॅचवर अगदी निर्विवाद पणे आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना टीम खानिवली. चांगली मॅच राहिली. मुजाहिद फक्कीची एक झुंजार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 30 धावसंख्येची ती महत्त्वपूर्ण इनिंग होती. यावेळेस मात्र हा बॉल यष्टनच्या वर्ण वेध घेत असताना एक सिंगलमध्ये कन्वर्ट झाला. एक रन तिथे इझिली कंप्लीट झाले. येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये औपचारिकता पूर्ण करण्याचं काम इथे रोशन पूर्ण करेल. कारण ओव्हरमधले आता शेवटचे 2 बॉल शेष आहेत आणि या उत्तरार्धाच्या खेळामधलेही शेवटचे 2 बॉल. त्यामुळे उत्तरार्धाचा खेळ ज्या पद्धतीने रंगायला हवा होता तो तेवढ्या वेगानं रंगताना पाहिला मिळाला नाही. मात्र कहिश पटेल मी म्हणतो थोडासा आधी जर आला असताना तर हा खेळाडू रन्स करून गेला असता. स्ट्राईक मिळाली नाही. तेवढी गुणवत्ता जरूर आहे आणि ताकदही अफाट आहे या खेळाडूकडे. फोर्स खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. थोडंसं वर अप बॅटिंग ऑर्डरमध्ये तो येणं गरजेचं होतं. इथे दुसरा षटकार सलगचा त्याच्या बॅटमधनं आलाय. यावेळेस बॅटची कडा विकेटच्या मागे चौकार मिळेल. म्हणजे या मॅचमध्ये कहिश पटेलचा रोल महत्वाचा असू शकला असता. धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर विजय झालाय इथे 15 रन्सनं 14 रन्सनं हा विजय संपादित करत असताना पाहायला मिळत आहेत. खानिवलीकर या मॅचचा विजयाचा शिल्पकार नो डाऊट. 30 रनची इनिंग आणि अप्रतिम गोलंदाजी ज्याने केली तो मुजाहिद फक्की ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी यश जाधव खानिवली गावचं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होताना मुख्य मंचावरून आपण पाहू शकतो.